नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार सर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक फॉर्म्युले जे आहेत ते आपण डिस्कस केलेले आहेत. साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट, त्यांचा आपापसामध्ये असणारं रिलेशन आपण बघितलं. फंडामेंटल आयडेंटिटी आपण बघितल्या. एक टेबल आपण बघितला ज्यामध्ये मी तुम्हाला साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट यांचा 0, 30, 45, 60 डिग्री, 90 डिग्री यांच्या व्हॅल्यूज मी तुम्हाला लिहून दिल्या. त्याच्यानंतर आपण कंपाऊंड अँगल, ओके, कंपाऊंड अँगल नंतर अलाइड अँगल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत बघितलेल्या आहेत. या लेक्चरमध्ये आपल्याला नवीन गोष्टी शिकायच्या आहेत. या चॅप्टरचं नाव तुम्ही बघू शकता, ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल. ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल. मग सगळ्यात पहिला प्रश्न पडतो की सर व्हॉट इज द मल्टिपल अँगल. हे बघा, मल्टिपल गोष्टीचा अर्थ कळतो का तुम्हाला? जर मी तुम्हाला म्हटलं मित्रांनो, अरे 3 चा मल्टिपल काय काय येतं? 3 चा मल्टिपल येतो 6, 9, 12, 15, 18 ह्या पद्धतीने. मी तुम्हाला म्हटलं जर 5 चा मल्टिपल सांगा मला, सो 5, 10, 15, 20, 25, 30, 35 या पद्धतीने. म्हणजे थोडक्यात ना त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूचा पाडाच म्हणतोय मी, नाही का? म्हणजे 5 चा जर का मल्टिपल विचारलं मला, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 24, तो थोडक्यात आपण या ठिकाणी 5 चा पाडाच म्हणतोय, बरोबर? तर तसंच या ठिकाणी मित्रांनो, मल्टिपल ऑफ थिटा मीन्स व्हॉट? थिटा, 2 थिटा, 3 थिटा, 4 थिटा, 5 थिटा, 6 थिटा अँड सो ऑन, याला म्हटलं जातं मल्टिपल ऑफ थिटा. देन सब मल्टिपल ऑफ थिटा. सब हा वर्ड काय डिनोट करतो? हाफ. सब मल्टिपल ऑफ थिटा मीन्स व्हॉट? थिटा बाय 2, 3 थिटा बाय 2, 5 थिटा बाय 2, 7 थिटा बाय 2, 9 थिटा बाय 2 ह्या पद्धतीने. तो लक्षात येतंय तुम्हाला? थिटा बाय 2, 3 थिटा बाय 2, 5 थिटा बाय 2, 7 थिटा बाय 2 याला या ठिकाणी सब मल्टिपल ऑफ अँगल थिटा असं म्हटलं जातं. तो दोघं गोष्टी क्लिअर झाल्यात. आता हे आपण जे काही सांगितलं मी तुम्हाला, हेच आता आपण इथं थिओरिटिकल पार्ट मध्ये बघूया. तर बघा मित्रांनो, मी सगळ्यात अगोदर एक छोटासा ट्रायंगल या ठिकाणी कन्सिडर करतो. हा बघा, हा जो ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आपण घेऊया आणि ह्या ट्रायंगलला मी नाव देतो या ठिकाणी बघा, ट्रायंगल ABC. याला आपण नाव देऊया ट्रायंगल ABC. हे बघा, हा आहे ट्रायंगल ABC. तो बी जवळ बघू शकता तुम्ही, इथं एक राईट अँगल तयार झालेला आहे. राईट अँगल म्हणजे 90 डिग्रीचा कोन. आणि इथं मी एक अँगल कन्सिडर करतो नोन ॲज अ थिटा. थिटा हा एक अँगल आहे. थिटा अँगलचे बघा, थिटा अँगलचे अँगल्स ऑफ द फॉर्म 2 थिटा, 3 थिटा, 4 थिटा याच्याही पुढे 5 थिटा, 6 थिटा, 7 थिटा अँड सो ऑन आर इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ अँगल थिटा अँड कॉल्ड ॲज अ मल्टिपल अँगल्स. यांना काय म्हटलं जातं? मल्टिपल अँगल. तो इथं लिहूया आपण. सो व्हॉट इज द मल्टिपल अँगल्स देन? व्हॉट इज मल्टिपल अँगल? बघा, मल्टिपल अँगल्स. तो मल्टिपल अँगल्स कसे असतील? मग सगळ्यात पहिला आपला बेसिक अँगल म्हणजे थिटा, त्याचा डबल 2 थिटा, त्याचा 3 पट 3 थिटा, त्याचा 4, देन 5 अँड सो ऑन. हे अशा पद्धतीने कंटिन्यू. इट इज नोन ॲज अ मल्टिपल अँगल. आणि व्हॉट अबाउट द सब मल्टिपल अँगल? बघा, ऑन द अदर हँड अँगल्स ऑफ द फॉर्म थिटा बाय 2, 3 थिटा बाय 2, 5 थिटा बाय 2, 7 थिटा बाय 2 आर कॉल्ड ॲज सब मल्टिपल अँगल. मी इथं खाली लिहितो सब मल्टिपल अँगल्स. थिटा बाय 2, 3 थिटा बाय 2, 5 थिटा बाय 2, 7 थिटा बाय 2 अँड सो ऑन. ठीक आहे. तर ह्या प्रकारचे हे जे सगळे अँगल्स आहेत त्यांना आपण या ठिकाणी काय म्हणणार? सब मल्टिपल अँगल्स. सो आय होप तुम्ही सगळ्या विद्यार्थी जे काही लेक्चर या ठिकाणी बघताय ना, ह्या दोन गोष्टी क्लिअर झाल्या असतील. मल्टिपल ऑफ थिटा म्हणजे काय? थिटा, 2 थिटा, 3 थिटा, 5 थिटा, 4 थिटा, 6 थिटा अँड सो ऑन. अँड सब मल्टिपल थिटा बाय 2, 3 थिटा बाय 2, 5 थिटा बाय 2, 7 थिटा बाय 2 या पद्धतीने याला म्हणतात सब मल्टिपल. मग आजच्या ह्या चॅप्टरमध्ये, ह्या लेक्चरमध्ये आपल्याला मल्टिपल जे अँगल्स आहेत त्यांचे फॉर्म्युलेज आपल्याला डिराईव्ह करायचे आहेत. खास करून 2 थिटाचे म्हणजे 2 थिटा आणि 3 थिटासाठी साइन ऑफ 2 थिटा, कॉस ऑफ 2 थिटा, देन टॅन ऑफ 2 थिटा यांच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायचे. त्यासोबत साइन ऑफ 3 थिटा, कॉस ऑफ 3 थिटा, टॅन ऑफ 3 थिटा यांच्यासाठी सुद्धा आपल्याला फॉर्म्युले या ठिकाणी डिराईव्ह करायचे
आहेत. ठीक आहे, मी या फॉर्म्युलांचं डेरिव्हेशन तुम्हाला जे शिकवणार आहे. या डेरिव्हेशनसाठी सगळ्यात महत्त्वाची जी रिक्वायरमेंट असते माझी ती काय, तर कंपाऊंड अँगल फॉर्म्युले तुमचे पाठ पाहिजे. ज्या विद्यार्थ्याचे कंपाऊंड अँगल फॉर्म्युले पाठ असतील त्याला हे डेरिव्हेशन लगेच कळतं. आणि डेरिव्हेशन तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जात नाही, परीक्षेत विचारलं जात नाही, पण डेरिव्हेशन समजून घेतल्यानंतर तो त्याचा रिझल्ट येईल, तो रिझल्ट तुम्हाला पाठ करून टाकायचा आहे, तोंडी पाठ करायचा आहे तुम्हाला तो. ओके, कारण त्याची आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पुढे रिक्वायरमेंट आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. मग आता आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 2 थीटा किंवा असं आपण म्हणू शकतो ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ 2 थीटा अँगल, साइन ऑफ 2 थीटा, कॉस ऑफ 2 थीटा आणि टॅन ऑफ 2 थीटा. मग अगोदर मी तुम्हाला काय करतो, यांचे नारे फॉर्म्युले आधी सांगतो. सगळ्यात अगोदर आपण फॉर्म्युला नंबर 1 बघा. नंबर 1 फॉर्म्युला साइन ऑफ 2 थीटा. तर साइन ऑफ 2 थीटा जो आहे बघा मल्टिपल ऑफ थीटा 2 थीटा, देन मल्टिपल ऑफ थीटा 3 थीटा पण असेल. 3 थीटाचे फॉर्म्युला नंतर बघू, आधी 2 थीटा वाले फॉर्म्युले बघू. तर साइन ऑफ 2 थीटाला मित्रांनो असं लिहिता येतं 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. हा झाला एक रिझल्ट. आणि दुसरा रिझल्ट असा असतो 2 टॅन थीटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. तर हे दोन रिझल्ट जे आहेत हे आपण साइन ऑफ 2 थीटा साठी लिहू शकतो. तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी म्हणतील की सर हे आलं कसं हो. चला मग आता आपण याचं प्रूफ बघू. पण ह्या प्रूफ पेक्षा आता हे प्रूफ तर मी समजून सांगेल, ते लक्षात ठेवा नका ठेवा त्याची गरज नाही आपल्याला. ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एक लिंकिंग लागते, की रिझल्ट आला कसा हे समजण्यासाठी ते गरजेचं आहे. बट हा फॉर्म्युला पाठ करा, चला मग आता आपण बघूया. हे बघा मित्रांनो, तुम्हाला एवढं तर माहिती आहे की साइन ऑफ 2 थीटा जो आहे, साइन ऑफ 2 थीटा इट कॅन बी रिटन लाईक दिस. हे बघा साइन ऑफ थीटा प्लस थीटा, बघा लिहू शकतो का नाही आपण. येस, साइन ऑफ थीटा प्लस थीटा याला आपण असं लिहू शकतो. मग काय करा रे तुम्ही, सपोज याला ना मनातल्या मनात तुम्ही ए समजा आणि याला मनातल्या मनात तुम्ही बी समजा. मग साइन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला आठवतो का. येस, मग मी तो फॉर्म्युला लिहितो बाय युजिंग कंपाउंड angle formula, by using compound angle formula of sin A plus B. बघा याला कसं लिहितात, sin A cos B plus cos A sin B. बघा sin A cos B plus cos A sin B. पण जर तुम्ही बारकाईने इथं बघितलं तर A म्हणजे थीटा आहे आणि B म्हणजे सुद्धा काय आहे थीटा. तो याला आपण असं लिहू शकतो. सो देअरफॉर साइन ऑफ ए म्हणजे थीटा आणि बी म्हणजे थीटा म्हणजे 2 थीटा इट इज इक्वल टू साइन थीटा कॉस थीटा प्लस कॉस थीटा साइन थीटा. बरोबर, असं आपण लिहू शकतो. म्हणजे फायनल रिझल्ट काय आला राजांनो. सो देअरफॉर साइन ऑफ 2 थीटा इट इज इक्वल टू साइन कॉस दोन वेळा. सो इट इज इक्वल टू 2 टाइम साइन थीटा कॉस थीटा. तर बघा हे असं आपण लिहू शकतो. तो बघितलं तुम्ही हा रिझल्ट, पहिला रिझल्ट की साइन ऑफ 2 थीटा इट इज इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा. हे कशा पद्धतीने आलंय, बाय युजिंग कंपाऊंड अँगल फॉर्म्युले. तर कंपाऊंड अँगल फॉर्म्युल्याचा वापर जर केला तर तुम्ही हे इथं प्रूव्ह करू शकता, जसं मी ह्या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. बरोबर, इकडे हे बघा. तर मी ह्या ठिकाणी लिहू शकतो साइन ऑफ 2 थीटा इट इज इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा. अशा पद्धतीने झालं का नाही मित्रांनो प्रूफ. तर काय करायचं तुम्हाला या ठिकाणी, फक्त जो 2 थीटा आहे त्या 2 थीटाला मी स्प्लिट केलं, थीटा प्लस थीटा. एका थीटाला ए दुसऱ्या थीटाला बी म्हणा, कंपाऊंड अँगल फॉर्म्युला मागा वापरा आणि हे बघा हा रिझल्ट तुमचा आला. मग आता हा पहिला तर आला सर, व्हॉट अबाउट सेकंड रिझल्ट. मग चला आता सेकंड रिझल्ट बद्दल डिस्कस करू. आता बघा आपल्याला एवढी तर कळलं का नाही की साइन ऑफ 2 थीटा जो असतो नाउ इट कॅन बी रिटन लाईक दिस. कसा, हा झाला पहिला रिझल्ट. मी आता दुसरा रिझल्ट म्हणून दाखवतो. त्याला आपण लिहू शकतो 2 साइन थीटा कॉस थीटा. आता मला एक सांगा मित्रांनो, याच्या डिनॉमिनेटरला काय बरं असेल रे, याच्या डिनॉमिनेटरला काय असेल. सो अकॉर्डिंग टू द मॅथमॅटिक्स जर खाली काही नसेल तर इथं काय असतो, नेहमी 1 असतो. काय असतो, 1 असतो. मी त्याला असं लिहू शकतो
त्याला मी अशा पद्धतीने लिहू शकतो. मग हा जो 1 आहे त्या 1च्या जागेवरती बघा मी अशा पद्धतीने सबस्टिट्यूशन करतो. बघा तुम्हाला कळतं का? हा 2 sin थिटा cos थिटा, हा जो खाली 1 आहे that 1 can be written like this, sin square theta plus cos square theta. बघा बरं का मी असं लिहू शकतो का? येस, बाय युजिंग द फंडामेंटल आयडेंटिटी sin square theta plus cos square theta याची व्हॅल्यू काय असते बरं? 1. तर हा जो 1 आहे त्याच्याऐवजी मी असं लिहू शकतो. आता बघा, हा झाला न्यूमरेटरचा पार्ट, हा झाला डिनॉमिनेटरचा पार्ट. मी तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना मी या ठिकाणी डिवाइड करतो बाय cos square theta. सो डिवाइड न्यूमरेटर and denominator d by cos square theta. cos square theta ने मी डिवाइड करतो. बघा हे तुम्हाला असं दिसेल 2 sin theta cos theta डिवाइडेड बाय cos square theta. हे झालं न्यूमरेटरला. आणि खाली बघा sin square theta प्लस cos square theta डिवाइडेड बाय अगेन cos square theta. हे बघा अशा पद्धतीने. मग मित्रांनो फायनल रिझल्ट काय येईल आपला? सो देअरफॉर sin of 2 theta इज इक्वल टू, बघा नाउ फायनल रिझल्ट लिहायचा आता आपल्याला. इट इज इक्वल टू, आता एक कॉस इथं कट झाला, एक कॉस इथं कट झाला. मग 2 साइन बाय कॉस काय असतो? साइन बाय कॉस असतो टॅन. त्याला लिहू शकतो मी 2 tan थिटा डिवाइडेड बाय बघा आता हा cos स्क्वेअर थिटा जर आपण याला दिला तर sin स्क्वेअर डिवाइडेड बाय cos स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर, आणि हा cos स्क्वेअर जर याला दिला cos स्क्वेअर डिवाइडेड बाय cos स्क्वेअर म्हणजे 1. तर तो 1 मी आधी लिहितो 1 प्लस साइन बाय कॉस म्हणजे tan स्क्वेअर थिटा. तर अशा पद्धतीने हा सेकंड रिझल्ट सुद्धा आला. तर जो पहिला फॉर्म्युला आहे साइन ऑफ 2 थिटाचा, याला तुम्ही 2 टाइम साइन थिटा कॉस थिटा लिहू शकतात किंवा 2 tan अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा लिहू शकतात. तर मी हे दोघंही तुम्हाला इथं प्रूव्ह करून दाखवलेलं आहे कशा पद्धतीने ह्या गोष्टी कॅल्क्युलेट करतात ते. तुम्ही व्हिडिओ पॉज करून जे बोर्डवरती आहे ते प्रूफ तुम्ही लिहू शकतात. इतर ही फॉर्म्युला आपल्याला लगेच बघायचे आहेत. चला आता फॉर्म्युला नंबर 2, cos ऑफ 2 थिटा. cos ऑफ 2 थिटा मित्रांनो, cos ऑफ 2 थिटाला 4 वेगवेगळ्या पद्धतीने ह्या ठिकाणी रिप्लेस केलं जातं, लिहिलं जातं. ते 4 पद्धती कशा आहे बघा. नंबर 1 cos स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. त्याच्यानंतर 2 टाइम cos स्क्वेअर थिटा मायनस ऑफ 1. नंतर 1 मायनस 2 टाइम साइन स्क्वेअर थिटा आणि 1 मायनस tan स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. अशा 4 पद्धतीने आपण या ठिकाणी जो cos 2 थिटा आहे त्याला आपण एक्सप्रेस करू शकतो, लिहू शकतो. 1 बाय 1 या सगळ्यांचं प्रूफ तुम्हाला मी या ठिकाणी देतो. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करतो मी पहिली केस. हे बघा केस नंबर 1. मित्रांनो cos ऑफ 2 थिटा जो आहे हे मी सोल्युशनला सुरुवात केलेली आहे. बघा cos ऑफ 2 थिटा जो आहे याला आपण कसं लिहू शकतो? cos ऑफ 2 थिटा कॅन बी रिटन लाईक दिस, cos ऑफ थिटा प्लस थिटा. अगेन तुम्ही पहिल्या थिटाला a समजा, दुसऱ्या थिटाला तुम्ही या ठिकाणी काय समजा? b समजा. हा a आणि b. मग मित्रांनो बाय युजिंग कंपाउंड अँगल फॉर्म्युला, बाय युजिंग कंपाउंड अँगल फॉर्म्युला आपण कसं लिहू शकतो बरं बघा. cos ऑफ a प्लस b इट इज इक्वल टू cos a cos b मायनस sin a sin b. cos a cos b मायनस sin a sin b. मग आता बघा याच्यात व्हॅल्यू पुट करा. देअरफॉर व्हॉट इज cos a b? इट इज 2 थीटा. इकडे बघा a ची व्हॅल्यू आहे थीटा, b ची व्हॅल्यू आहे थीटा, मायनस a ची व्हॅल्यू आहे थीटा, b ची व्हॅल्यू आहे थीटा. बरोबर. पुढे चला. सो देअरफॉर व्हॉट इज cos ऑफ 2 थीटा देन? सो cos ऑफ 2 थीटा इट इज इक्वल टू cos इंटू cos स्क्वेअर थीटा मायनस sin इंटू sin स्क्वेअर थीटा. So cos of 2 theta can be written like this,
कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा असं आपण त्याला एक्सप्रेस करू शकतो, असं आपण त्याला लिहू शकतो. हा बघा पहिला रिझल्ट आपला प्रूव्ह झाला बाय युजिंग कंपाऊंड अँगल फॉर्म्युले. आता दुसरा तिसरा रिझल्ट आपण वन बाय वन बघू. हे बघा दुसरा, हा जो काही कॉस ऑफ 2 थिटा आहे त्याला कसं लिहिले बरं आता आपण, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. बरोबर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना फंडामेंटल आयडेंटिटी आठवते बघा कशी असते. बाय युजिंग फंडामेंटल आयडेंटिटी by using fundamental identity. So by using fundamental identity जी अशी असते बघा, sin square theta plus cos square theta it is equal to 1. याला सध्या तुम्ही इक्वेशन नंबर 1 म्हणा चालू पुरता. ठीक आहे, मग बघा sin square theta plus cos square theta equal to 1. मला जर cos मध्ये पाहिजे असेल एक्सप्रेशन तर इथून sin ची व्हॅल्यू काय बरं येईल, तो sin square theta ची व्हॅल्यू काय बरं येईल, 1 minus cos square theta, 1 minus cos square theta. आणि ही आलेली व्हॅल्यू जर आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केलं तर बघा, सो देयरफॉर पुट sin square theta it is equal to 1 minus cos square theta in इक्वेशन नंबर 1. हे जे काय आहे जर आपण ते इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केलं तर बघा ते तुम्हाला असं दिसेल, cos of 2 theta it is equal to cos square theta चा cos square theta as it is मायनस साइन स्क्वेअर थिटाच्या जागेवर 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. त्याला सिंप्लिफाय करा. सो देयरफॉर कॉस ऑफ 2 थिटा इट इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस ऑफ 1 मायनस मायनस प्लस कॉस स्क्वेअर थिटा. बघा ही मायनस साइन जर मध्ये गेली तर 1 ला मायनस करेन आणि मायनस मायनस प्लस, तर त्यामुळे बघा मित्रांनो काय लिहू शकतो आपण आता, कॉस ऑफ 2 थिटा इट इज इक्वल टू कॉस आणि कॉस इट इज 2 cos square theta minus 1. तर बघा मित्रांनो हा सेकंड रिझल्ट आला का नाही आपला, आला आपला सेकंड रिझल्ट. काही वेगळं नाही केलं मी, फक्त फंडामेंटल आयडेंटिटीचा वापर केलाय. sin square theta plus cos square theta equal to 1 आणि याच्यावर जी sin square theta ची असते व्हॅल्यू, ती व्हॅल्यू जर इथं पुट केली तर पूर्ण एक्सप्रेशन आपलं कॉस मध्ये कन्वर्ट होत असतं, जे की या ठिकाणी पूर्ण कॉस मध्ये कन्वर्ट झालंय. हे सेम एक्सप्रेशन आता मी साइन मध्ये कन्वर्ट करतो नेक्स्ट पेज वरती. तर बघा पुन्हा cos ऑफ 2 थिटा ला आपण कसं लिहिलेलं आहे हे बघा, cos स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, याला म्हणा पुन्हा इक्वेशन नंबर 1. बरोबर, आता बाय युजिंग फंडामेंटल identity, by using fundamental identity. And what is the fundamental identity again, sin square theta plus cos square theta it is equal to 1. So therefore what is the cos square value, आता इथून cos square ची व्हॅल्यू काढू आपण. बरोबर नाही, आता आपल्याला पूर्ण एक्सप्रेशनला साइन मध्ये कन्वर्ट करायचं ना, बरोबर, म्हणून आता काय करू आपण, cos square ची व्हॅल्यू काढू 1, साइन ला इकडे पाठवा आणि ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू. सो पुट cos square theta it is equal to 1 minus sin square theta in इक्वेशन नंबर 1. ही व्हॅल्यू मी इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करतो. मग इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यानंतर बघा cos of 2 theta it is equal to बघा पहिला काय आहे आपला cos square theta, आणि cos square theta साठी मी पुट करणार आहे 1 minus sin square theta. बरोबर, मायनस पुढे काय आहे sin square theta. तो बघा फायनल रिझल्ट काय येतो, तो cos of 2 theta it is equal to बघा 1 चा 1 as it is मायनस मायनस, so it is 2 टाइम sin square theta. तर बघा cos of 2 theta ला आपण असं सुद्धा लिहू शकतो, 1 minus sin square theta, 2 टाइम sin square theta. इथं बघा काय लिहिलं आपण 2 टाइम cos square theta minus 1 आणि या ठिकाणी 1 minus 2 टाइम sin square theta. तर असंही लिहिता येतं. आता चौथ्या पद्धतीने बघा आपण कसं लिहू शकतो ते तुम्हाला सांगतो. हे बघा चौथा फॉर्म्युला आपला पुन्हा लिहा, cos of 2 theta it is equal to
कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता बघा याच्या डिनॉमिनेटरला मी काय अजून करतो 1, आणि त्या 1 साठी मी काय लिहू शकतो, हे बघा हा कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, आणि हा खालचा जो काही 1 आहे त्याच्यासाठी मी लिहू शकतो कॉस स्क्वेअर थिटा प्लस प्लस साइन स्क्वेअर थिटा. फंडामेंटल आयडेंटिटी. नाउ डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर थिटा. So divide numerator and denominator d by cos square theta. वरती आणि खाली आता कशाने डिवाइड करतो मी, cos square theta ने. मग बघा हा फॉर्म्युला कसा असेल. So therefore cos of 2 theta it is equal to cos square theta minus sin square theta divided by cos square theta. Again cos square theta plus sin square theta divided by cos square theta. अशा पद्धतीने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना मी या ठिकाणी cos square theta ने डिवाइड केलेलं आहे. यामुळे बघा काय होणार, cos of 2 theta it is equal to, आता हा cos square theta जर cos square theta ला डिवाइड करेल तर त्याचा आन्सर येणार 1 मायनस साइन बाय cos म्हणजे असणार tan स्क्वेअर थिटा. तसंच हा cos स्क्वेअर थिटा दोघांना डिवाइड करेल ना, मग पहिल्याला जेव्हा डिवाइड करेल तेव्हा येणार 1 प्लस दुसऱ्याला डिवाइड करेल तेव्हा येणार tan स्क्वेअर थिटा. या अशा पद्धतीने. सो cos of 2 theta can be written like this 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. हा cos of 2 theta जो आहे मित्रांनो, त्याचे हे जे 4 फॉर्म्युले जे आहेत ना, 4 पद्धतीने जे आपण त्याला एक्सप्रेस करतो हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर हे प्रूफ मी तुम्हाला सांगितलं, बट या प्रूफ पेक्षा प्रूफ एकदा समजून घ्या आणि ते 4 फॉर्म्युले पाठ करा. चला नोट डाऊन करा तुम्ही. याच्यानंतर हे नोट डाऊन करा. ठीक आहे. आणि याच्यानंतर आता तिसरा फॉर्म्युला नंबर 3. ओके, फॉर्म्युला नंबर 3. आणि फॉर्म्युला नंबर 3 कोणता आहे आता बघा, tan ऑफ 2 थीटा याला लिहिलं जातं बघा 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा, असं याला लिहिलं जातं. पुन्हा जर काय याचा प्रूफ आपल्याला पाहिजे असेल तर आपला कंपाऊंड अँगल फॉर्म्युला जे आहे त्यांचाच यूज करावा लागेल. हे बघा लक्ष द्या. तो tan ऑफ 2 थीटा जो आहे, tan ऑफ 2 थीटा याला आपण कसं लिहू शकतो, tan ऑफ थीटा प्लस थीटा. tan ऑफ 2 थीटा, tan थीटा प्लस थीटा. तर बघा मित्रांनो, याला जर का आपण a समजलं आणि याला जर आपण b समजलं तर पुन्हा आपल्याला कंपाऊंड अँगल फॉर्म्युला वापरायचा आहे. सो बाय युजिंग कंपाउंड अँगल फॉर्म्युला, बाय युजिंग कंपाउंड अँगल फॉर्म्युला याला कसं लिहू शकतो आपण, tan ऑफ थीटा प्लस थीटा म्हणजे ऍक्च्युअली a प्लस b इट इज इक्वल टू tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b. त्या पद्धतीने मग a आणि b दोघं थीटा थीटा आहेत, तर मग बघा tan ऑफ a पण थीटा b पण थीटा. तो tan ऑफ a पण थीटा b पण थीटा अपॉन 1 मायनस tan ऑफ a पण थीटा आणि b पण थीटा. याच्यामुळे काय होते बघा, tan ऑफ 2 थीटा इट इज इक्वल टू tan प्लस tan, सो इट इज 2 tan थीटा अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर थीटा, मायनस tan स्क्वेअर. तर अशा पद्धतीने आपण याला देऊ शकतो. तर बघा हा तिसरा फॉर्म्युला आपला या ठिकाणी रेडी झाला tan ऑफ 2 थीटाचा. कशाचा, तर tan ऑफ 2 थीटाचा आपण हा तिसरा फॉर्म्युला या ठिकाणी डिराईव्ह केलेला आहे. तर sin ऑफ 2 थीटा, cos ऑफ 2 थीटा आणि tan ऑफ 2 थीटा, हे जे सगळे फॉर्म्युले आहेत ना, मी तुम्हाला एका पेजवरती एका ठिकाणी लिहून देतो. हे बघा, नंबर 1
साइन ऑफ 2 थिटा हा जो फॉर्म्युला असतो याला असं लिहायचं 2 साइन थिटा कॉस थिटा आणि दुसरा 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. बरोबर, हे झाले साइनचे दोन. नंबर 2 cos of 2 theta it is equal to cos 2 theta बघा it is cos square theta minus sin square theta. ओके, पुढे 2 टाइम cos square theta minus 1 आणि 1 टाइम म्हणजे 1 मायनस 2 टाइम sin square theta. तिसरा फॉर्म्युला 1 मायनस tan square theta अपॉन 1 प्लस tan square theta. आणि तिसरा जो आहे तो आहे tan of 2 थिटाचा फॉर्म्युला ज्याला आपण लिहितो 2 tan थिटा अपॉन 1 मायनस tan square थिटा. तर हे एवढे फॉर्म्युले एकाच पेजवरती मी तुम्हाला इथं लिहून दिले. याच्यासोबत मित्रांनो ना आपल्याला एक फॉर्म्युला डिराईव्ह करायचा इथून. तो कसा, हे बघा, याच्यापासून एक फॉर्म्युला वारंवार लागत असतो. तो कोणता ते तुम्हाला सांगतो. याच्यापासून हे बघा, हा जो काही cos ऑफ 2 थिटा आहे याला कसं लिहिलेलं आहे 2 टाइम cos स्क्वेअर थिटा मायनस ऑफ 1. तर इथून मला cos स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढायची. हा -1 जर मी इकडे पाठवला तर हे असं दिसेल बघा 1 प्लस cos ऑफ 2 थिटा इट इज इक्वल टू 2 टाइम cos स्क्वेअर थिटा. आणि याच्यापासून cos स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय असेल मग, सो देअरफॉर cos square theta it is equal to 1 plus cos of 2 theta divided by 2. आणि हे जे एक्सप्रेशन असतं मित्रांनो, या एक्सप्रेशनचा पण आपल्याला बराच यूज आहे पुढे. हे सुद्धा आपल्यासाठी खूप गरजेचं एक्सप्रेशन. कशापासून बनवलं मी लक्षात आलं का, हा जो काही प्रकार आहे याच्यापासून थोडीशी अरेंजमेंट करून. तसंच हा जो दुसरा प्रकार आहे ना, हा बघा याच्यापासून पण आपण बनवू शकतो. हे बघा याच्यापासून मी रिझल्ट बनवणार आता. याच्यापासून कसा तो बघा, हा ऍक्च्युली कसा आहे cos ऑफ 2 थिटा इट इज इक्वल टू 1 मायनस 2 टाइम्स sin स्क्वेअर थिटा. तर काय करूया, हा मायनसची टर्म इकडे घेऊन येऊ. सो इट बिकम प्लस 2 टाइम sin स्क्वेअर थिटा 1. cosला तिकडे घेऊन जाऊ, मायनस ऑफ cos 2 थिटा मायनस ऑफ cos 2 थिटा. त्याच्यानंतर बघा हा 2 ला जर का खाली पाठवलं तर तुम्हाला इथून भेटेल sin square theta it is equal to 1 minus cos of 2 theta divided by तर अशा पद्धतीने. तर हे जे दोन एक्सप्रेशन आहेत तर हे दोघंही एक्सप्रेशन तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे आहेत. एक आहे आपला cos स्क्वेअर थिटा. ज्याही वेळेस cos स्क्वेअर थिटाची रिक्वायरमेंट असेल, आपल्याला cos स्क्वेअर थिटा लागेल तर त्यावेळेस हे एक्सप्रेशन. जेव्हा कधी आपल्याला sin स्क्वेअर थिटा लागेल तेव्हा हे. जनरली याचा यूज ना डिफरन्शियल कॅल्क्युलस म्हणून टॉपिक आहे पुढे. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन तुम्ही जेव्हा शिकतात तेव्हा खूपदा तुम्हाला काय करावं लागतं की cos स्क्वेअर थिटाच्या जागेवरती हे आणि sin स्क्वेअर थिटाच्या जागेवरती हे एक्सप्रेशन आपल्याला यूज करावं लागतं. ठीक आहे, तर त्यामुळे आता मी ते लिहून दिलेलं आहे. तर हे झाले मित्रांनो सगळे आपले डबल अँगल फॉर्म्युले. हे काय झाले आपले डबल अँगल फॉर्म्युले. आता आपण जाऊया पुढे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 3 थिटा म्हणजे ट्रिपल अँगल फॉर्म्युले. आणि त्यात पहिला ट्रिपल अँगल फॉर्म्युला मी तुम्हाला इथं सांगतो बघा. नंबर 1 फॉर्म्युला नंबर 1 साइन ऑफ 3 थिटा इट इज इक्वल टू 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. हे बघा असं याचं एक्सप्रेशन असतं. मग आता आपण काय करूयात, लक्ष द्या इकडे बघा, याचा प्रूफ बघू आपण. तर मित्रांनो हा जो साइन 3 थिटा जो आहे याला आपण कसं लिहू शकतो बरं, साइन ऑफ 3 थिटा इट कॅन बी डन लाईक दिस साइन ऑफ 2 थिटा प्लस थिटा. बघा बरं का लिहिता येईल का, 2 थिटा प्लस थिटा किती होत असतो 3 थिटा. बरोबर, मग याला तुम्ही समजा ए आणि याला समजा बी, ए आणि बी. मग मला सांगा आपल्याकडे कंपाऊंड अँगल फॉर्म्युला आहे. सो बाय युजिंग कंपाऊंड अँगल फॉर्म्युला आणि बघा कंपाऊंड अँगल फॉर्म्युला कसा, साइन ऑफ ए प्लस बी इट इज इक्वल टू
साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, हा आपला फॉर्म्युला आहे. मग मित्रांनो बघा, सो देअरफॉर आपण इथं पुट करूया. व्हॉट इज ए? इट इज 2 थीटा आणि बी किती आहे? थीटा. याच्यात पुट करा साइन ऑफ 2 थीटा आणि बी किती आहे? थीटा प्लस कॉस ऑफ ए किती आहे? 2 थीटा आणि बी किती आहे? थीटा. या गोष्टी आपण इथं पुट केल्या. आता आपल्याला रिझल्ट असा पाहिजे 3 साइन थीटा, बरोबर का नाही? 3 साइन थीटा. तर मित्रांनो हा जो काही साइन ऑफ 2 थीटा आहे बघा, साइन ऑफ 2 थीटा, त्या साइन ऑफ 2 थीटाला काय आपण वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो का? साइन ऑफ 2 थीटा, सो साइन ऑफ 2 थीटाला आपण लिहू शकतो 2 टाइम साइन थीटा इंटू कॉस थीटा, साइन थीटा इंटू कॉस थीटा असं आपण त्याला लिहू शकतो. आणि हा कॉस ऑफ 2 थीटा जो आहे त्याला सुद्धा आपण चेंज करू शकतो, चेंज करू शकतो म्हणजे पुन्हा आपल्याला याचं काय करावं लागेल, तसा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल आणि त्यानुसार बदल इथं तुम्हाला बघायला मिळेल. आता बघा मी याला काय करतो, सो देअरफॉर साइन ऑफ 2 थीटा प्लस थीटा इट बिकम्स 3 थीटा, इट इज इक्वल टू, आता हा जो साइन ऑफ 2 थीटा आहे मित्रांनो, साइन ऑफ 2 थीटा, तर हे बघा इथं फॉर्म्युले आपल्याकडे. तर पहिला फॉर्म्युला मी इथं यूज करतो साइन ऑफ 2 थीटा साठी. सपोज साइन ऑफ 2 थीटा इट इज इक्वल टू व्हॉट? 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. लक्ष द्या, साइन 2 थीटा साठी लिहिलं मी 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा, बरोबर. आणि ऑलरेडी तिथं कॉस प्रेझेंट आहे, प्लस आता कॉस ऑफ 2 थीटाचे फॉर्म्युले बघा. व्हॉट इज द कॉस 2 थीटा फॉर्म्युला? सो या ठिकाणी कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा असा एक फॉर्म्युला आहे आणि 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा असा एक फॉर्म्युला आहे. आता जर तुम्ही बघितलं तर हे एक्सप्रेशन पूर्ण साइन मध्ये पूर्ण, म्हणून कॉस ऑफ 2 थीटा साठी मी हा फॉर्म्युला वापरतो. कॉस ऑफ 2 थीटा साठी मी हा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा, मी इथं काय लिहितो 1 मायनस 2 मल्टिप्लाय बाय, तर मी काय केलं मित्रांनो बघा, मी अंडरलाईन करून देतो. साइन 2 थीटा साठी मी हे एक्सप्रेशन वापरलं 2 साइन थीटा कॉस थीटा, आणि हा कॉस 2 थीटा साठी मी एवढं एक्सप्रेशन इथं यूज केलेलं आहे फ्रॉम प्रिव्हियस रिझल्ट. मग बघा याला कसं लिहिता येईल? इट इज इक्वल टू, सांगा मग आता मला, 2 साइन थीटा कॉस इंटू कॉस किती होतो? कॉस स्क्वेअर. सो 2 साइन थीटा कॉस इंटू कॉस होत असतो कॉस स्क्वेअर थीटा. तसंच आता साइन थीटाने मध्ये मल्टिप्लाय करा, साइन थीटा जर मल्टिप्लाय करेल तर साइन थीटा मायनस साइनने जर मल्टिप्लाय केलं तर इथं तुम्हाला बघायला मिळेल 2 टाइम साइन स्क्वेअर थीटा, असं आपण इथं बघू शकतो. त्याच्यानंतर बघा आणखी पुढे थोडस, आता जर का हा 2 साइन थीटा आहे, बाय युजिंग फंडामेंटल आयडेंटिटी कॉस स्क्वेअर थीटाला आपण कसं रिप्लेस करू शकतो? 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा आणि प्लस साइन थीटा मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा, बरोबर. स्क्वेअर नाही, हा क्यूब असेल, हा असेल क्यूब, हा हे क्यूब. ओके, अशा पद्धतीने क्यूब बघा ना, 2 ला 1 ने मल्टिप्लाय केला तर क्यूब. आता याला मध्ये मल्टिप्लाय करा याला आणि इथं, मग बघा हे कसं रिझल्ट असेल. सो 2 इंटू साइन थीटा मायनस, जेव्हा हा याला मल्टिप्लाय करेल तर 2 साइन क्यूब थीटा प्लस हा साइन थीटा मायनस 2 साइन क्यूब थीटा. मग आता बघा मित्रांनो, हा 2 साइन थीटा अधिक 1 साइन थीटा, सो इट बिकम 3 साइन थीटा आणि मायनस 2 अँड मायनस 2 इट बिकम मायनस ऑफ 4 साइन क्यूब थीटा. तर हा रिझल्ट आपण या ठिकाणी लिहिलेला आहे साइन ऑफ 3 थीटा साठी, बरोबर. तर हा रिझल्ट आपण कोणासाठी लिहिलेला आहे? साइन ऑफ 3 थीटा साठी. अशा पद्धतीने आपण हा रिझल्ट प्रूव्ह करू शकतो. इथे मी साइन ऑफ 3 थीटा बघा, तर अशा पद्धतीने आपण हे प्रूव्ह करू शकतो. काय केलं आपण? साइन ऑफ 3 थीटा इट इज इक्वल टू काय आहे? 3 साइन थीटा मायनस 4 टाइम साइन क्यूब थीटा. तर अगोदर मी काय केलं? साइन ऑफ 2 थीटा आणि थीटा लिहून घेतला कंपाऊंड अँगल वापरून. आता साइन 2 थीटा आणि कॉस 2 थीटा हे दोन गोष्टी मला दिसल्या. मग यांचे जे काही रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युलेज आहेत, जसं मी प्रिव्हियस रिझल्ट मध्ये शिकवलं तुम्हाला मल्टिपल अँगलचं, ते मी इथं वापरून घेतले. त्याच्यानंतर इथं जो कॉस स्क्वेअर होता मी त्याला पुन्हा साइन मध्ये कन्वर्ट करून टाकलं, म्हणजे पूर्ण एक्सप्रेशन मी साइन मध्ये कन्वर्ट केलं. आणि हे का करू शकलो मी? कारण मला रिझल्ट माहिती आहे पूर्ण साइन मध्ये आहे. तर अशा पद्धतीने हे झालं त्याचं प्रूफ. पण मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही फक्त ही लाईन जी आहे ही लाईन पाठ करा, म्हणजे हा साइन ऑफ 3 थीटाचा फॉर्म्युला तुम्ही तोंडी पाठ करून ठेवा. आता जाऊया पुढे.
नंबर 2 कॉस ऑफ 3 थिटा आणि कॉस 3 थिटाचा रिझल्ट बघा 4 कॉस क्यूब थिटा मायनस मायनस 3 कॉस थिटा. हे बघा 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. तो हा रिझल्ट आहे ना, यालाच मी थोडंसं उलट पालट केलंय. 3 साइन थिटाची टर्म इकडे येते आणि ही टर्म पुढे जाते. ही बघा अशा पद्धतीने. याला ही प्रूव्ह आपण सेम पद्धतीने करूयात. सगळ्यात अगोदर कंपाऊंड अँगल फॉर्म्युला हे बघा, हा कॉस ऑफ 3 थिटा जो आहे याला मी लिहू शकतो कॉस ऑफ 2 थिटा प्लस थिटा, बरोबर. याला म्हणा तुम्ही ए आणि याला म्हणा तुम्ही बी. सो बाय युजिंग कंपाउंड अँगल फॉर्म्युला, बाय युजिंग कंपाउंड अँगल फॉर्म्युला. कंपाउंड अँगल फॉर्म्युला जर आपण वापरला तर बघायला कसं लिहिता येईल, cos of a plus b it is equal to cos a cos b प्लस असेल तर मायनस sin a sin b. cos a cos b मायनस sin a sin b. मग बघा मित्रांनो, सो देअरफॉर cos a किती आहे बरं इथं 2 थिटा आणि b किती आहे थिटा. इट इज इक्वल टू cos ऑफ 2 थिटा म्हणजे a आणि b बघा थिटा मायनस sin ऑफ 2 थिटा इंटू बी काय आहे या ठिकाणी साइन थिटा, बरोबर. आता काय करायचं आपल्याला, हा बघा हा कॉस ऑफ 2 थिटा आणि हा साइन ऑफ 2 थिटा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना यांच्या आपण डबल अँगल फॉर्म्युला आपण वापरणार आणि पूर्ण एक्सप्रेशन कॉस मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा. मग चला हा बघा 2 थिटा प्लस थिटा इट बिकम्स 3 थिटा आणि कॉस ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ कॉस तो असा असतो 2 टाइम कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 पूर्ण कॉस मध्ये. बघा या कॉस ऑफ 2 थिटा साठी मी हा फॉर्म्युला लिहिला फ्रॉम डबल अँगल फॉर्म्युले. हा कॉस थिटा असाच राहू द्या मायनस साइन 2 थिटाला आपण कसं लिहू शकतो 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा मल्टिप्लाय बाय साइन थिटा. कुठून आणलं पुन्हा मी, फ्रॉम डबल अँगल फॉर्म्युले. मग पुढे बघा कॉसने मध्ये मल्टिप्लाय जर केलं तर 2 टाइम कॉस क्यूब थिटा मायनस कॉस थिटा. चला साइन मध्ये मल्टिप्लाय करा मायनस 2 टाइम साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा. असं आपण इथं लिहू शकतो, बरोबर. असं आपण इथं लिहू शकतो. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आता हा 2 कॉस क्यूब थिटा ऍज इट इज राहू द्या, हा कॉस थिटा पण ऍज इट इज राहू द्या, मायनस 2 टाइम कॉस थिटा पण राहू द्या. फक्त हा जो काही साइन स्क्वेअर थिटा आहे ना याला फंडामेंटल आयडेंटिटीचा वापर करून कसं लिहू शकतो आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा आपण त्याला लिहू शकतो बाय युजिंग द फंडामेंटल आयडेंटिटी. म्हणजे पूर्ण एक्सप्रेशन आता माझं कॉस मध्ये कन्वर्ट झालं. सो देअरफॉर कॉस ऑफ 3 थिटा इट इज इक्वल टू, मग आता बघा हा पहिला 2 कॉस क्यूब थिटा 2 कॉस क्यूब थिटा, दुसरी टर्म काय मायनस कॉस थिटा. पुढे बघा तिसरा काय, आता हा जो काय करेल मध्ये जाऊन दोघांना मल्टिप्लाय करेल, मग मायनस 2 कॉस थिटा मायनस 2 कॉस थिटा आणि बघा मित्रांनो मायनस मायनस प्लस 2 टाइम कॉस क्यूब थिटा. बघा रे फायनल फॉर्म्युला कॉस ऑफ 3 थिटा इट इज इक्वल टू, हा बघा 2 कॉस हा झाला 4 कॉस क्यूब थिटा मायनस 1 आणि 2 सो इट इज 3 कॉस थिटा. तर अशा पद्धतीने कॉस ऑफ 3 थिटाचा सुद्धा फॉर्म्युला आपण लिहून घेतलेला आहे. कॉस ऑफ 3 थिटा त्याला आपण डिराईव्ह करून टाकला, बरोबर. तर हा झाला आपला दुसरा कॉस ऑफ 3 थिटाचा फॉर्म्युला. म्हणजे मल्टिपल अँगल मध्ये 3 थिटाचे फॉर्म्युले आपण बघतोय. तर हा झाला आपला 3 थिटाचा साइन ऑफ 3 थिटा आणि हे झाला आपला कॉस ऑफ 3 थिटाचा फॉर्म्युला. तुम्ही काय करा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या बरोबर. त्याच्यानंतर हे लिहून घ्या. ओके, आता बघू आपण फॉर्म्युला नंबर 3 tan ऑफ 3 थिटा. tan ऑफ 3 थिटा इट इज इक्वल टू, बोलो
टॅन ऑफ 3 थिटाचा फॉर्म्युला बघा आता 3 टॅन थिटा मायनस 3 टॅन थिटा मायनस 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. बघा अशा पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. तर हा एक रिझल्ट असतो टॅन ऑफ 3 थिटाचा. आता हा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचा आहे. पुन्हा आपल्याकडे जे आहे ते बघा टॅन ऑफ 3 थिटा कॅन बी रिटन लाईक दिस टॅन ऑफ 2 थिटा प्लस थिटा. कंपाऊंड अँगल फॉर्म्युला वापरूया आपण. कंपाऊंड अँगल फॉर्म्युला याला आपण ए समजूया आणि याला बी. ओके सो बाय युजिंग कंपाऊंड अँगल फॉर्म्युला बाय युजिंग कंपाऊंड अँगल फॉर्म्युला कसं लिहिता येईल बरं याला टॅन ऑफ a plus b it is equal to tan a plus tan b upon 1 minus tan a tan b tan a tan b असं आपण याला लिहू शकतो. मग चला पुट करा व्हॅल्यू फक्त. सो देअरफॉर व्हॉट इज tan a a आहे 2 थिटा आणि b थिटा. टॅन ऑफ ए किती आहे 2 थिटा आणि बी टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ऑफ 2 थिटा प्लस मल्टिप्लाय बाय टॅन थिटा. आलो आपण इथपर्यंत. पण मित्रांनो टॅन ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. वी नो दॅट की टॅन ऑफ 2 थिटाचा फॉर्म्युला काय असतो it is equal to 2 tan square theta बघा 2 tan square theta upon 1 minus tan square theta. तर याला आपण इथं पुट करूया. मग बघा tan 2 theta plus theta it becomes 3 theta. हा झाला 3 theta. इकडे बघा it is equal to आता हा tan of 2 theta जागेवर मी काय लिहेल 2 tan square theta upon 1 minus tan square theta plus tan theta divided by 1 minus हे बघा 1 minus tan of 2 theta चा फॉर्म्युला 2 tan theta upon 1 minus tan square theta हा झाला 2 tan theta multiply by tan theta. याला मी हा जो फॉर्म्युला आहे ना हा आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. कशावरून माहिती आहे तो डबल अँगल फॉर्म्युल्यापासून हा आपल्याला माहिती आहे बरोबर. चला आता फक्त याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. मग त्याला सिम्प्लिफाय कसं करेल मी बघा लक्ष द्या. ही डिनॉमिनेटरची टर्म जी ती याला मल्टिप्लाय होईल आधी. हा 2 tan थिटा 2 tan स्क्वेअर थिटा. ओके बघा लक्ष द्या 2 tan स्क्वेअर थिटा ही जे डिनॉमिनेटर याला मल्टिप्लाय करेल प्लस tan थिटा तर आहेच. आता डिनॉमिनेटर जेव्हा मल्टिप्लाय करेल तर ते असं दिसणार आणि दोघांचा कॉमन डिनॉमिनेटर येईल 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. हा झाला कॉमन डिनॉमिनेटर डिवायडेड बाय अगेन डिवायडेड बाय पुढे बघा अगेन डिवायडेड बाय. मग याला आपण काय करू याला आपण इथे शिफ्ट करून देऊ. आता बघा खाली हा बघा जो काही 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा तो याला मल्टिप्लाय करेल 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. 1 ला मल्टिप्लाय करतोय हा याला मायनस याने जर याला मल्टिप्लाय केलं सो इट बिकम 2 टाइम टॅन स्क्वेअर थिटा आणि डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. तर हे असं याचं सिम्प्लिफिकेशन होणार. यामुळे बघा हा पार्ट कॅन्सल. ठीक आहे आता फक्त सिम्प्लिफाय करा. बघा वरती 2 टॅन स्क्वेअर थिटा ॲज इट इज प्लस टॅन जेव्हा याला मल्टिप्लाय करेल तर हा फक्त टॅन थिटा बनेल मायनस जेव्हा याला मल्टिप्लाय करेल हा टॅन क्यूब थिटा बनेल. हा काय बनेल टॅन क्यूब थिटा. ठीक आहे सो 3 टॅन थिटा. एकच मिनिट
सॉरी, हा फॉर्म्युला इथं थोडीशी गडबड. इट इज 2 tan थिटा. 2 tan थिटा इथं पण 2 tan थिटा पाहिजे. तर 2 tan थिटा पाहिजे. इथं पण 2 tan थिटा पाहिजे. हे बघा इथं काय असणार, 2 tan स्क्वेअर नाही, इथं 2 tan थिटा. मग इथं पण 2 tan थिटा, इथं पण 2 tan थिटा. मग बघा हा 2 tan थिटा ॲज इट इज, हा tan थिटा मध्ये गेल्यावर अशा पद्धतीने. आणि खाली बघा 1 चा 1 मायनस tan स्क्वेअर थिटा मायनस 2 tan स्क्वेअर थिटा. चेक करा मित्रांनो, आता फायनली रिझल्ट काय येतोय ते बघू शकता तुम्ही. फायनल रिझल्ट बघा. सो देअरफॉर tan ऑफ 3 थिटा इट इज इक्वल टू 2 आणि हा इट बिकम 3 tan थिटा मायनस tan क्यूब थिटा डिवाइडेड बाय बघा 1 मायनस 1 आणि 2 किती झाले 3 tan स्क्वेअर थिटा. तर अशा पद्धतीने हा पूर्ण प्रूफ जे आहे याचं तुम्ही बघू शकता. हे फायनल एक्सप्रेशन आपण आणलेलं आहे, याचं पूर्ण प्रूफ आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. नोट डाऊन करायला. तर आता या ठिकाणी डबल अँगल फॉर्म्युले, ट्रिपल अँगल फॉर्म्युले म्हणजे 2 थिटा आणि मल्टिपल ऑफ 3 थिटा हे सगळं आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यांना पूर्ण आपण ना एका पेजवरती घेऊया आपण. सो नेक्स्ट पेजवरती सगळ्यात पहिल्यांदा मल्टिपल ऑफ 2 थिटा ज्याला डबल अँगल फॉर्म्युले म्हणतात. बघा एकाच पेजवरती घेतो मी सगळ्यांना. तो डबल अँगल फॉर्म्युले. ओके, डबल अँगल फॉर्म्युले सांगा मग 1 बाय 1 डबल अँगल फॉर्म्युले सगळे. पहिला साइन ऑफ 2 थिटा इट इज इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा. दूसरा फॉर्मूला 2 tan थिटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. दूसरा फॉर्मूला. नंबर 2 कॉस ऑफ 2 थिटा it is equal to cos square theta minus sin square theta. 2 time cos square theta minus 1 आणि 1 time 2 into sin square theta. आणि चौथा फॉर्म्युला 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. अशा पद्धतीने. आणि याच्यापासूनच नाही का इथे हे दोन फॉर्म्युले आपण इथं बनवलेत. यांच्यापासून आपण असा एक फॉर्म्युला बनवलेला आहे की जिथं कुठं कॉस स्क्वेअर थिटा असेल याला आपण रिप्लेस करू शकतो 1 प्लस कॉस ऑफ 2 थिटा डिवाइडेड बाय 2 ने. आणि जिथं कुठे साइन स्क्वेअर थिटा असेल तर तिथं लिहू शकतो आपण 1 मायनस कॉस ऑफ 2 थिटा डिवाइडेड बाय 2. हे अशा पद्धतीने. आणि तिसरा फॉर्म्युला जो आहे तो आपला कशाचा आहे मित्रांनो, या ठिकाणी तिसरा जो फॉर्म्युला आहे तो आहे आपला टॅनचा. tan of 2 theta it is equal to 2 tan theta upon 1 minus tan square theta. बरोबर. हे झाले डबल अँगल फॉर्म्युले. याच्या शेजारी मी इथं लिहून देतो तुम्हाला ट्रिपल अँगल फॉर्म्युले. ट्रिपल अँगल फॉर्म्युले. ठीक आहे, ट्रिपल अँगल फॉर्म्युले. हे डबल अँगल आणि ट्रिपल अँगल. आता ट्रिपल अँगल फॉर्म्युला बघा. फॉर्म्युला नंबर 1 साइन ऑफ 3 थिटा इट इज इक्वल टू 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. ओके, 4 साइन क्यूब थिटा. पुढचा नंबर 2 कॉस ऑफ 3 थिटा इट इज इक्वल टू 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थीटा. अशा पद्धतीने. आणि तिसरा फॉर्म्युला बघा tan ऑफ 3 थिटाचा फॉर्म्युला इट इज 3 tan थिटा मायनस tan क्यूब थिटा डिवाइडेड बाय 1 मायनस 3 tan स्क्वेअर थिटा. तर अशा पद्धतीने हे डबल आणि हे ट्रिपल अँगल फॉर्म्युले सगळं काही मी तुम्हाला एकाच पेजवरती या ठिकाणी घेऊन आलोय यासाठी, कारण तुम्हाला हे लक्षात ठेवणं मग खूप सोपं जाईल.
ठीक आहे, हे व्यवस्थितपणे सगळं काही तुम्ही व्हिडिओ पॉज करून आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थित नोट डाऊन करा आणि यांना प्रॉपर रिवाईज करा, यांना पुन्हा पुन्हा रिवाईज करा, जेवढं शक्य तेवढं त्याला लिहून काढा, मग तुमचं हे सगळं व्यवस्थित होऊन जाईल. मग आता आपण डबल अँगल बघितलं, ट्रिपल अँगल बघितलेत, बरोबर, हे मल्टिपल झालेत. सो फोर्थ अँगल फॉर्म्युला पण असेल 4 थीटा 5 थीटा, पण तेवढ्या फॉर्म्युलांची आपल्याला इथं मॅथमॅटिक्स मध्ये रिक्वायरमेंट नसते. 2 थीटा आणि 3 थीटा मोर दॅन सफिशियंट आहेत. याच्यानंतर बघा मित्रांनो, सब मल्टिपल अँगल फॉर्म्युला, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ हाफ अँगल किंवा सब मल्टिपल अँगल्स फॉर्म्युले. तर आता एक्झॅक्टली हे काय आहेत, तर सब मल्टिपल अँगल फॉर्म्युले म्हणजे काय की यामध्ये थीटा बाय 2 3 थीटा बाय 2 या गोष्टी इन्व्हॉल्व होणं गरजेचं आहे. मग फक्त आता यांचे फॉर्म्युले आपण बघू, यांचं डेरिव्हेशन बघण्याची गरज नाही. तर जसं मी डबल अँगल फॉर्म्युले लिहिलेले आहेत ना, तर त्याच पद्धतीने ही फॉर्म्युले लिहावी लागतात, बरोबर. मग कशी ती बघा, जर का सपोज मित्रांनो बघा, मी डबल अँगल फॉर्म्युल्यामध्ये पहिला फॉर्म्युला लिहितोय साईनचा. साइन ऑफ 2 थीटाचा फॉर्म्युला सांगा बरं मला. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर साइन 2 थीटा? इट इज 2 sin थीटा इंटू कॉस थीटा, बरोबर. आणि दुसरा फॉर्म्युला काय या ठिकाणी? दुसरा फॉर्म्युला आहे आपला 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा, tan स्क्वेअर थीटा. तर हे झाले आपले डबल अँगल फॉर्म्युले, डबल अँगल फॉर्म्युले. पण बारकाईने जर एक गोष्ट तुम्ही नोट केली, तर इथं 2 थीटा असेल तर राईट हँड साइड मध्ये त्याचा हाफ असतो म्हणजे थीटा. मग या ठिकाणी बघा, हाफ अँगल फॉर्म्युले म्हणजे असे फॉर्म्युले बनू शकतात इथून की इथं लिहितो नंबर 1, व्हॉट इज साइन थीटा, व्हॉट इज साइन थीटा. याचा 2 थीटाचे फॉर्म्युले. आता साइन थीटा, जर इकडे 2 थीटा असेल तर रिझल्ट मध्ये थीटा येतो, आणि जेव्हा जर प्रश्नात थीटा असेल तर रिझल्ट मध्ये त्याचा हाफ म्हणजे थीटा बाय 2 येणार. मग हा फॉर्म्युला असा बनतो 2 टाइम साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2. पुढचा रिझल्ट 2 टाइम टॅन थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा बाय 2. आणि ह्या फॉर्म्युलाने या ठिकाणी म्हणतात सब मल्टिपल अँगल फॉर्म्युले, ठीक आहे, किंवा हाफ अँगल फॉर्म्युले. कारण तुम्ही इथं बघू शकता या फॉर्म्युलांमध्ये मित्रांनो काय इन्व्हॉल्व झालेला आहे, थीटा बाय 2 ही टर्म या ठिकाणी इन्व्हॉल्व झालेली आहे. मी त्याला ग्रीन कलरने लिहितो, ठीक आहे, समजतंय तुम्हाला. तर हा झाला. पुढे नंबर 2 बघा, व्हॉट इज कॉस ऑफ 2 थीटा? It is cos square theta minus sin square theta. Then 2 times cos square theta minus 1 आणि पुढे 1 minus 2 times sin square theta. आणि पुढचा फॉर्म्युला 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. तर यांचे सब मल्टिपल अँगल फॉर्म्युले कसे असतील आता हे बघा. नंबर 2, cos of theta it is equal to cos square theta by 2 minus sin square theta by 2. पुढे 2 times cos square theta by 2 minus 1 minus 2 times sin square theta by. ओके, आणि पुढचा फॉर्म्युला कसा बनेल याचा? 1 minus tan square theta by 2 upon 1 plus tan square theta by 2, theta by 2. तर लक्षात येते तुम्हाला. तर ह्या रिझल्ट मध्ये थीटा इन्व्हॉल्व आहे, ह्या रिझल्ट मध्ये थीटा बाय 2 इन्व्हॉल्व आहे. आपले कॉस ऑफ 2 थीटाचे फॉर्म्युले झाले. याच्यानंतर तिसरा महत्वाचा फॉर्म्युला इथं तो आहे टॅन ऑफ 2 थीटा, आणि याचा रिझल्ट असतो 2 टॅन थीटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. तर हा तिसरा रिझल्ट मी या ठिकाणी लिहितो. हे बघा, हा तिसरा रिझल्ट मी या ठिकाणी लिहितो. टॅन ऑफ थीटा इट इज इक्वल टू 2 टाइम टॅन थीटा बाय 2 आणि 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा बाय 2. हा झाला तिसरा आहे. तर हे जे फॉर्म्युले आहेत इट इज नोन ॲज अ सब मल्टिपल अँगल फॉर्म्युला. आणि तसंच मित्रांनो, जसं मी बघा इथून आपण साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअरचे आणखी एक 2 फॉर्म्युले लिहू शकतो. कॉस स्क्वेअर थीटा, मग याला काय लिहायचं बघा, कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. हे बघा, कॉस स्क्वेअर
थिटा बाय 2. जर cos स्क्वेअर थिटा बाय 2 असेल तर याचं एक्सप्रेशन काय असेल मग 1 प्लस कॉस ऑफ थिटा डिवायडेड बाय 2 आणि साइन स्क्वेअर थिटा बाय 2 चं एक्सप्रेशन असणार 1 मायनस कॉस ऑफ थिटा डिवायडेड बाय 2. ठीक आहे, डिवायडेड बाय 2. तर हे सगळे फॉर्म्युलेज या ठिकाणी मी तुम्हाला विथ प्रूफ विथ डेरिवेशन तुम्हाला मी एक्सप्लेन केलेले आहेत. तो डबल अँगल फॉर्म्युले, ट्रिपल अँगल फॉर्म्युले, यांना आपण मल्टिपल अँगल म्हणतो, आणि हे सब मल्टिपल अँगल फॉर्म्युले सुद्धा आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून घेतलेले आहेत, लिहून घेतली आहेत. माझी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती असेल की हे जे फॉर्म्युले मी या ठिकाणी लिहून देतो मित्रांनो, यांना नोटबुकमध्ये प्रॉपर लिहा आणि जेवढा शक्य होईल तुम्हाला तेवढा लवकर यांना पाठ करा. कारण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये जेव्हा मी PYQ घेणार आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जेव्हा मी घेईल, तर हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करताना हे जी फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले आपल्याला पाठ असणं खूप खूप आणि खूप गरजेचं आहे. आय होप तुम्हाला माझं बोलणं समजत असेल. तर आपण ह्या लेक्चरमध्ये ज्याला आपण टायटल दिले बघा, ट्रिग्नोमेट्रिक रेशो ऑफ मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगल. तर यामध्ये मल्टिपल अँगल काय असतात, सब मल्टिपल अँगल काय असतात हे आपण डिस्कस केलं. त्याच्यानंतर साइन ऑफ 2 थिटा, कॉस ऑफ 2 थिटा आणि टॅन ऑफ 2 थिटा, साइन 3 थिटा, कॉस 3 थिटा आणि टॅन ऑफ 3 थिटा, यांच्या सगळ्यांचे आपण या ठिकाणी डेरिवेशन जे आहेत ते आपण इथं बघितलेले आहेत, फॉर्म्युले बघितले. त्यानंतर सब मल्टिपल अँगल कसे बनवले जातात ते पण आपण इथं डिस्कस केलेले आहे. त्यांचं सेपरेट डेरिवेशनची रिक्वायरमेंट नाही. मग भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. त्या पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण यांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत ना ते आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. पण ते सॉल्व्ह करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो हे फॉर्म्युले तुमचे तोंडी पाठ असणं गरजेचं आहे. त्यासोबत जो टेबल मी तुम्हाला दिलेला आहे तो टेबल अगदी बेसिक शिकवत असताना जो टेबल मी तुम्हाला दिला आहे त्या टेबल तुमचं पाठ असणं गरजेचं आहे. ओके, तर आता आपण इथं थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.